Hello? Yes, MHJ Tours and Travels. How may I help you? Yes, sir. Yes. हो. बँकॉक ना? हो, होईल ना सर. होईल. एकच मिनिट हां. तुमचं नाव सांगा. अरुण कदम. ओके. हां. वय काय तुमचं? काका, तुमचं वय आहे ना, बँकेत जाऊन पेन्शन घ्यायचं आहे. बँकॉकला जाऊन मसाज घ्यायचं नाही. हा, एक काम करता का, मी चारधाम वगैरे काही बुक करू का? थायलंड, मलेशिया. फोन ठेवा हो, फोन ठेवा जरा तरी. हॅलो. काय दिवसाची सुरुवात झाली आज देवा. एक्सक्यूज मी. हॅलो सर. MHJ ट्रोलर्स. नाही, MHJ ट्रॅव्हल्स. MHJ ट्रोलर्स सोशल मीडियावर. दोन्हीमध्ये फरक आहे. MHJ ट्रॅव्हल्स तुम्हाला जग फिरवतं आणि MHJ ट्रोलर स्वतःच्या जगात खुश असतात. वा बोला. वा म्हणजे एकंदरीत तुम्ही फिरवतो सगळीकडे. आम्ही सगळ्यांना फिरवतो. बोला. आम्हाला फिरायला जायचंय. येस. आमच्याकडे जाम पैसा आलाय. वा. करेक्ट. तुम्ही बसून घ्या. या की नाही मॅडम. बसा. हे काय, तुम्ही बॅग्स घेऊनच आलात तुम्ही? होय तर फिरूक जाऊचा ना, मग घरी जाऊन कडे बॅग भरत बसतलो, इथूनच जातलो. बापरे, खूपच घाई झालेली दिसते तुम्हाला. पहिल्यांदाच जातोय ना त्याच्यामध्ये. बरोबर आहे, पहिल्यांदा जाताय तुम्ही. निवडलं पण करेक्ट ट्रॅव्हल्स निवडलेलं आहे. पण असं नसतं ना, बुकिंग करावं लागतं आपल्याला आधी. कुठे जाणार तुम्ही, कशाने जाणार, फ्लाईटनी जाणार, ट्रेननी जाणार, कुठल्या हॉटेलमध्ये राहणार, काय खाणार, हे सगळं आपल्याला सिस्टमॅटिक बघावं लागतं की नाही? पहिलं लिमिट मी सुरुवातीपासून सुरू करतो. मला सांगा, तुम्ही काय करणार? इंटरनॅशनली टूर करणार आहात, नॅशनल, भारतातल्या भारतात? कुठे जायचंय तुम्हाला? आमच्याकडे सगळं आहे. सगळ्या प्रकारचे टूर आहेत. फॅमिली टूर आहेत, कपल टूर आहे, हनीमून टूर आहे, लेडीज स्पेशल आहे. हा, मग मला ना लेडीज स्पेशल टूरला टाका. यांचं हे बघून घेतील, मला ना काय. व्हेरी फनी. पण तुम्हाला मी लेडीज स्पेशल मध्ये कसं काय टाकणार सर? कसं काय टाकणार म्हणजे? लेडीज साठी मी स्पेशल आहे का नाही? होय तर लयच. यांका बघितलं ना बायकांनी, का पाऊस नसलो तरी रेनकोट घालतो, तेवढे स्पेशल होते. रेनकोट घालतात. हे बघ, प्रभाकरच्या प्रेमाचा पाऊस कोणाला पण झेपत नाही. होय काय? ओव्हरफ्लो झालेल्या टाकीच्या पाण्याला पाऊस म्हणत नाही. हे बघ, पाऊस पडतो म्हणून ती टाकी ओव्हरफ्लो होते. सर मॅडम प्लीज थांबा. म्हणजे तुमचं हे ऐकायला मला खूप मज्जा येते. पण आपण मुद्द्यावर येऊया. मला सांगा, तुम्हाला कुठे जायचंय? आम्हाला नेरळला जायचंय. मग रिक्षा पकडा बाहेरून आणि जुगजुग गाडीने पुढे जा. तसं इथे कशाला आलात तुम्ही? या माणसाचा खय ऐकतात, अर्धवट गावची माहिती असते. अच्छा. नेरळ बिरळ नाही, आमका केरळला जाऊ. केरळ. व्हेरी नाईस चॉईस. व्हेरी नाईस चॉईस मॅडम. केरळ इज गॉड्स ओन कंट्री. येस. तर बघा, एक मिनिट थांबा. मी तुम्हाला सांगतो, आमच्याकडे करेक्ट 19 तारखेला एक ट्रिप निघते केरळ. म्हणजे ज्यात आम्ही अलेप्पी, मुन्नार, तिरुवनंतपुरम, कुमारकोम अशा सगळ्या जागा तुम्हाला दाखवणार आहोत. प्लस चांगल्या हॉटेलमध्ये स्टे असणार आहे, लोकल फूड खायला मिळणार आहे. म्हणजे असा एकदम ऑथेंटिक असा एक्सपिरियन्स आम्हाला मी तुम्हाला टूर समजावतो काय असणार आहे. तर बघा, आपल्या केरळची टूर असणार आहे 9 दिवस 8 रात्र. किती? 9 दिवस 8 रात्र. असा कसा? एक रात्र कमी का? तुम्ही ना रात्र ना जास्त देण्या पाहिजेत. तुम्ही एक काम करा, 2 दिवस आणि 12 रात्री आम्हाला द्या. असं कसं म्हणजे? दिवसाला काय दिवस काय करा, आम्हाला साठायचं. रात्र महत्वाची. असं कसं होणार सर? मला खरं सांगा. काय म्हणजे तुम्ही 2 दिवस 12 रात्री घेतल्यात, तर मग 10 दिवस काय करणार तुम्ही? मला सांगा. कळतंय का तुम्हाला? बरोबर आहे. मला सांगा, केरळ बद्दल तुम्हाला काय माहिती आहे? केरळ मला माहिती आहे. आम्हाला शाळेत शिकवलंय की केरळला सगळीकडे वॉटर बॅग असतात. वॉटर बॅग नाही रे, बॅक वॉटर म्हणतात त्याला.
वॉटर बॅग म्हणजे त्यात पाणी असतं आणि बॅक वॉटर म्हणजे आपण पाण्यात असतो. मग चड्डी सारखी ओली होत असेल ना. गोड बिचारा गोड आहे, असं शब्दशः घेऊ नकोस. बॅक वॉटर म्हणजे आपल्या घराच्या मागच्या बाजूला पाणी असतं. अच्छा म्हणजे घराच्या मागच्या बाजू. हा, लक्षात आलं का? म्हणजे कसं असतं, असे संथ पाणी वाहत होय. आहे आणि त्या किनाऱ्यावर असं घरं आहेत. हो बापरे. आणि त्या घरांमध्ये तुम्ही असणार आहात. म्हणजे असं बागे गेलो, पाय टाकला की पाणीच पाणी. ॲलेपी त्यासाठीच फेमस आहे. तुम्हाला मेन सांगतो मी, ॲलेपीला मेन अट्रॅक्शन आहे हाऊस बोट. हाऊस म्हणजे? पाण्यात शिकारा असतो बघा. पाण्यात शिकारा. पाण्यात शिकारा शिकार. हो शिकारा म्हणजे काय. अरे ह्यांच्याकडे पाण्यात शिकार करतात, आपल्याकडे जंगलात करतात. तुला इकडे इकडे सांगतो, तुला काय झाला, तुझा जो पंजोबा आहे का ना, म्हणजे माझा आजोबा, त्याला शिकारीचा लय शौक का ना. एकदा जंगलात शिकारीला गेला. हा तुझा पंजोबा तरसावर असा नेम धरला आणि मागणं डुकरान त्याच्यावर नेम धरला. मग काय डुकरांचं असं सुलं घुसवला, सुल्या सकट त्याला जालावा लागला माहितीये. त्याच्यानंतर त्याच्यावर कुणीच तरस खाल्ला नाही माहितीये. ते बेकार म्हणजे तरस आणि आमचा पहिल्यापासून दुश्मनी आहे. दुश्मनी. हो हो काय तरस. सर 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 शिकार म्हणजे शिकारी नाही. मग शिकारी नाही, शिकार म्हणजे बोटीवरचं घर. अच्छा बोटीवर. बोट. हा शिकारा म्हणजे बोटीवरचं घर. त्यात तुम्हाला अख्खी रात्र राहता येणार आहे. काय सांगता बाय काय, तो अनुभव तुम्हाला घेता येणार आहे. म्हणजे त्या बोटीत आम्ही रात्रभर राहणार आहोत. मी काय म्हणतो, मला जरा एक विचारायचं होतं. काय काय ते नाही काय आम्हाला दाखवणार. ते काय ते म्हणजे ते नाव ऐकलं लय मजा येते ऐकायला नाव. आव पण तो वरकुला बीच. वर्कला बीच आहे ते. वर्कला वरकुला बीच कसं असेल मला सांगा नाव एखाद्या बीचचं. वर्कला बीच आहे. वरकला बीच. वरकला मग तू आम्हाला दाखवणार ना. तो तुम्हाला दाखवणार आम्ही. नक्की ना. हो नक्की नाही, दाखवू. एवढं आपण हा. आणि ते नुन्नार. मुन्नार. मुन्नार नाव आहे त्या जागेचं. काय बोलताय तुम्ही. मुन्नार असं नाव कसं असेल. चिडू नका. जागेचं नाव तुम्ही चुकीचं घेऊ नका नाही तर प्लीज. मला कसा? त्रास होतो. माफ करा मी असं मी चिडू नका. मी चिडत नाही, पण जागेंची नावं कोणी चुकीची घेतली. अतिथी देवो भव, अतिथी देवो भव, अतिथी देव. हा ओके 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 सॉरी सॉरी. मी तुम्हाला मुन्नारला काय असणार. हा मुन्नार एक हिल स्टेशन आहे. बसा ना तुम्ही. हो, हो. तुम्ही इथं बसा बसूनच ना ऐकायला. प्लीज प्लीज प्लीज. मुन्नारला हिल स्टेशन आहे. थंडी वाजते आपल्याला. होय काय? चहा आवडतो तुम्हाला. चहा काय म्हणजे काय काय? आवडतं? चहाचे मळे आहेत तिकडे मळे मुन्नारला. असतात. त्याच्यानं आपण तिकडनं जाणार आपण ठेकेडीला. ठेकेडीला. ठेकेडीला जंगल आहे, अभयारण्य आहे. अच्छा हा. हा, जंगल पण आहे. हो हो हो. ओय, जंगल म्हटलं की साप पण असतील नाही हो. काका काय रे पण बाबा? मी असं ऐकलंय की तिथे सगळे लुंगी घालतात म्हणून. हो 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 लुंगी नेसतात बाळा. घालत नाही, नेसतात लुंगी काय? नेसतात. हा, हा. मग साप पण लुंगी नेसत असेल ना. तुझ्या आईशीच्या घावन सापाला लुंगी नेसवला नव्हती. सापाला कंबर असते. कशावर बांधणार आहे लुंगी साप. नाही मुला तो साप कसा बांधणार लुंगी. आणि दत्त्या तो डोक्यावर पडलंस काय. समजा त्याने लुंगी बांधला तर तो जातलो असं वळवळत चिखलातच ना. लुंगी खराब किती होतली. त्याची आई चिडतली नाही. धुवून खडे वाळत घातलेली एवढी मोठी लुंगी त्याच्या फण्यावर. नाही ते काय फाण्यावर अशी वालत काय कसा दिसत तो कसा फाना आणि दिसतला? लुंगी. अरे गप्प बसा रे. गप्प बसा. गप्प बसा. एकदम इलॉजिकल बोलताय तुम्ही. खूप इलॉजिकल बोलताय. साप लुंगी घालत नाही कारण इलॉजिकल आहे तुमचं. वेगळाच आवाज आहे एकदम. काय बोलताय तुम्ही. साप लुंगी घालत नाही कारण फक्त माणूस घालतो, कपडे परिधान करतो. प्राणी का. मी का समजवतोय तुम्हाला प्लीज. मी 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 तुम्हाला खाद्य संस्कृती हा, सांगतो. खाद्य. केरळची हा. खाद्य खाऊ संस्कृती काय मिळतं त्याला? म्हणजे खूप कमाल. special. होय. खूप कमाल. म्हणजे नॉनव्हेज केरळचं तर म्हणजे आहा होय, हा. काय? वडा म्हणू नका, डाळ वडा म्हणू नका, मेदू वडा, इडली, केळा वेफर्स तर म्हणजे आहा. म्हणजे नाही नाही मी ऐकलंय केला पेपर हा, हा. बरं मी काय म्हणतो काय? म्हणजे आमच्याकडची जर केली नेली तर ते पेपर पाडून देतील आम्हाला. तुमची केळी तुम्हाला का न्यायची तिकडे. काय अडलंय सांगा मला. तिकडे तुमची केळी नेऊन काय केळा वेफर तुम्ही खाणार आहात मला सांगा. नाही नाही माझी केलीची बाग आहे ना. आता आम्ही तिकडे गेलो की गुराढोरा काय ठेवणार सगळा फाडशा बांधून होय, टाकू. होय. मग अरे तिकडे जायच्या आधी ती केळी तासा त्याचे वेफर करा आणि विका तिकडे. तिकडे केरळला जाऊन तुम्ही तिकडच्या केळ्यांची खाना केळा वेफर. नाही आपले आता उद्या तिकडे इडली खाणार तुम्ही तर इकडनं तांदूळ आणि उडदाची डाळ घेऊन जाणार आहात. तांदूळ घेऊन जा. उडदाची डाळ आपल्याकडे नाही, नाही ना. अरे तांदूळ पिकता गप्प बसा तुम्ही. नका बोलू. मी काय मुख्य सांग- पीक आहे ना तांदळाचं म्हणून हा, बाकी हा. उडीद डाळ. चाला आता. इडली बरोबर सांबर देतात काय.
सांबार देणार, पण सगळं चटणी पण देणार, पण महत्वाचं तिकडे ऑथेंटिक रस्सम असतं ते देणार तुम्हाला. रस्सम. रस पण ते पांढरा रस्सम की तांबडा रस्सम? तुझं सगळं पांढरं मी तांबडं करीन, मी आधीच सांगतोय. त्याला सांगा खडे काहीतरी आपलं बोल. मूर्ख आहे का हा? नाही. मूर्ख आहेस तू? गप्रे. हो हो काका थँक्यू. थँक्यू का बोलला मला मूर्ख बोलला? हडे हवा हडे हवा नीट बोलवा तुम्ही. नाही हडे हवा त्या काय आहे लहानपणी ना शाळेत त्याका सगळे मूर्ख बोलायचे थडे जावा. तर ना आम्ही त्यांना सांगलो की मूर्ख म्हणजे चांगला हुशार गुणी मुलगो असता, म्हणून ना तुम्ही त्याका सांगू नका, वाईट वाटताला बिचारे. मूर्ख म्हणजे चांगलो. तुमची अख्खी फॅमिलीच मला मूर्ख वाटते. हो 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 अख्खा गावामध्ये ना आम्ही तिघे एक नंबरचे मूर्ख आहोत. मी एक काम करतो, तुम्हाला बुकिंग करायचं आहे की? हो, हो, करू हो. चाल. करायचं आहे ना, मग होय तर. ऍडव्हान्स भरा, बुकिंग करा आणि मग जा ना तुम्ही. मी काय म्हणतोय काय त्या तसा पण केरळ बद्दल सगळं आपल्याला कळलेला. सगळं एक- सस्पेन्स काय राहूकच नाही. खरंय. तर जाऊन काय उपयोग काय आहे? बात. त्यापेक्षा आपण ना बस पकडूया, गणपतीपुळ्यात जाऊया. तिकडे कसं समुद्र आहे, नारळाचे बाग आहेत. हा ते काय त्या चायचे मळे नाही आहेत, पण चायच्या टपऱ्या केवढ्या आहेत. मग कशा जाऊया केरळात? हो, माझ्या पण मनात तेच होता. हा पण ते केळ्याचे वेपर आहेत ना, त्याची मला जाम उत्सुकता आहे. हो मी काय म्हणतो, आमचं जाणं कॅन्सल झालंय. हा 10 रुपये घ्या आणि तिकडनं जरा केल्याचं वेपर मागवा आणि बाकीचं उरतील तर तुम्हाला चहा पाण्याला द्या, बरोबर ना? होय तर. हा, ठेवा, सगळं. निघा निघा इकडनं, आजच्या आता निघा. खड्ड्यात जा, कुठे जा, खड्ड्यात जा. बरं ते केरळमध्ये नेमका खड्डा कुठल्या ठिकाणी आहे? बिल्डिंग मधनं खाली उतरल्या जो खड्डा आहे ना त्याच्यात जा. मूर्ख कुठले? थँक्यू. अरे जा, मी का मूर्ख बोलतो?